ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आज काय आहे? एकादशी. आता एकादशीचं महत्त्व आणि प्रत्येक माणसांना प्रत्येकाने वेगवेगळं सांगितलेलं आहे. पण आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म याची गरज आहे. नुसतं विज्ञानाच्या मागं लागलेला माणूस नास्तिक बनतो आणि का अध्यात्माच्या मागं लागला तर आळशी बनतो. म्हणून विज्ञान आणि अध्यात्म दोघांची सांगड घालून आज प्रत्येक गोष्ट केली तर त्याला सुख मिळणार आहे. आता एकादशी काय सांगितलेलं आहे? ब्रह्मविष्णुमयच्या श्वासातून कोणी एकादशी जन्म झाला आणि तिने राक्षस मारला. आता माणूस ज्या वेळेला पृथ्वी आणि पृथ्वीमध्ये अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन वेळेला समुद्राला उत्थान येतं, तसं आपल्या शरीरामध्ये हे जे आपण अन्न खातो आणि पाणी पितो याच्यामध्ये आपल्या शरीरात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार याला उत्थान येतं. आणि मग अमावस्याच्या दिवशी काय असतं? पौर्णिमेला तो करूनही ते कृत्य करतो. आणि म्हणून मग याच्यात काय सांगितलेलं आहे? एकादशी दशमीच्या दिवशी एक वेळा जेवायचं, दुसऱ्या दिवशी काहीच खायचं नाही. मग काही जर खाल्लं नाही त्याच्या पोटामध्ये अन्न नसलं त्याचं खाल्लेलं अन्न पचलं जातं आणि ते न पचलेलं अन्न आणि त्याच्या शरीरात झालेले जे उत्थान आणि मग तो काम, क्रोध, लोभाला बळी पडतो. हा खरा एकादशीचा अर्थ. आणि मग 10 इंद्रिये आणि 11वं मन हे आपल्या ताब्यात पाहिजे. आज आपल्या इंद्रिय आपल्या ताब्यात नाही आणि मनही आपल्या ताब्यात नाही. तो काय करतो त्यालाच कळत नाही. म्हणून एकादशीचा अर्थ हा 10 इंद्रिये आणि 11वं मन ताब्यात धरणं आणि हे अन्न जर आपण त्या दिवशी काही खाल्लं नाही तर पचनक्रिया होणार आहे, त्याला कोणता रोग होणार नाही. हा विज्ञानाचा अर्थ आहे. आणि मग एकादशीला दिवशी काय करायचं? त्या दिवशी पूर्वीचे लोक जेवण करायला अख्खा वेळ जायचा. आता गिरण्या काही नव्हतं. मग त्यांनी काय करायचं? दिवसभर तेच काम करायचं, मग त्या दिवशी काहीच काम करायचं नाही. आणि मग स्वतः देवाचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्याला जाऊन सांगायचं. आणि मग त्याच्यामध्ये काहींना चक्कर येऊ लागली, भूक लागत नव्हती, भूक लागायला लागली. मग त्याने काय केलं? फळं खा. मग त्याचं नाव काय? फराळ झालं. मग आता फळं मिळणं तुम्ही झालं. मग चटक्यानं होईल काय? भगर, खिचडी असा जो पटक्यान होईल असा पदार्थ करा. वेळ वाया घालू नका. तुझा जो वेळ आहे तो काय कर? तुझं देवाचं नाव स्वतः घे आणि दुसऱ्याला जाऊन सांग. मग ती काय झाली? वारी सुरू झाली. मग वारकरी काय करतो? स्वतः देवाचं नाव घेतो आणि मग दुसऱ्याला जाऊन सांगतो. म्हणजे ज्या वेळेला देवाचं नाव आपण दुसऱ्याला सांगतो त्यावेळेला भगवंताला खरा आनंद होतो. हेतूच तो आहे. स्वतः देवाचं नाव घेणं आणि दुसऱ्याला जाऊन सांगणं ही खरी भक्ती. हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पाविन माया. मला काही नको, फक्त मी तुझं नाव घेईल आणि तुझा नावाचा दुसऱ्याला सांगल. ही खरी एकादशी. आणि आज वारकरी काय करतो? वारीला जातो, वाटेनं जातो, आंघोळ करतो आणि घरी येतो. कोणाला सांगतही नाही, काही घेणंही नाही. ती म्हणून देवापाशी लोक येतात आणि भीक मागतात. देवा मला दे, देवा मला दे. भीक मागण्याचं काम नाही. देवाचं नाव घ्या आणि दुसऱ्याला सांगा. हीच खरी भक्ती. पटलं असं तर क्लिक करा. जय भैरवनाथ.